हॅलो फ्रेंड्स, आजचा मेनू आहे आपला चिकन दम बिर्याणी. त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतले आणि दही घेतलेला आहे बघा. दही टाकणार आहे 2 मोठे चम्मच त्याच्यामध्ये आणि त्यानंतर 2 चम्मच आपल्याला टाकायचं आहे आलं आणि लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट मी घरी केलेली आहे आणि मी कधीच बाजारातली आलं लसूणची पेस्ट वापरत नाही बाबा. ते पॅकेट मिळते ना, ते कधीच नाही वापरत. काय माहिती का, मी अजून आणलं पण नाही ते आणि वापरलं पण नाही. ते पॅकेट बघूनच मला नको वाटतं. घरीच आलं लसूणची पेस्ट करते आणि घरचीच वापरते. तर व्यवस्थित दही आणि आलं लसूणची पेस्ट जी आहे ती आपल्याला चिकनला लावून घ्यायची आहे आणि मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ जो आहे तो मी भिजत ठेवला होता आणि आत्ता मी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि हे खडे मसाले घेतलेले आहे, तेजपत्ता, लवंग, जिरं, दालचिनी आणि काळी मिरी आहे. शहाजिरं नव्हतं माझ्याकडं, शहाजिरं असेल तर शहाजिरं वापरा, त्यानेही छान टेस्ट येणार आहे. हिरवी वेलायची पण टाकायची आहे. खडे मसाले तुम्हाला जेवढे टाकता येईल तेवढे टाका, पण कमी कमी प्रमाणात टाका, कारण की जास्त टाकले तर काय होईल, तिखटाचं प्रमाण वाढेल. आणि तेल टाकलेलं आहे 2 पळी, त्यामध्ये खडे मसाले टाकलेत आणि मस्त असं 1 चम्मच मीठ टाकलेला आहे आणि परतून घेतलेले आहेत ते मसाले. आणि त्यानंतर बघा, हा धुवून भिजत ठेवलेला तांदूळ आहे. धुवून भिजत ठेवला की तांदूळ आहे ना लांब लांब होतो, असं एकदम शिजला ना तो लांबका लांबका होतो, त्यामुळं भिजत ठेवायचा आणि मग हे करायचं. आणि बघा, पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण कसं ठेवायचं तुम्हाला सांगते. वाटीने मोजून घ्या. तुम्ही जर 1 वाटी तांदूळ टाकणार असाल तर 1.5 वाटी पाणी टाका. 1 पातेलं तांदूळ टाकणार असाल तर 1.5 पातेलं पाणी टाका. अशा प्रमाणे आहे ना एकदम परफेक्ट भात शिजतो, मोकळा फडफडीत. ना त्यातलं पाणी काढायला लागतं, ना त्यात पाणी एक्स्ट्रा ॲड करायला लागतं. तर आता ते तर झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चिकन जे आहे ते शिजवायचं आहे. तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल टाकले, टोमॅटो आहे, पुदिना आहे आणि कोथिंबीर आहे. बस एवढंच वापरते मी बिर्याणीला. एवढंच वापरून एवढी एकदम फर्स्ट क्लास बिर्याणी होते ना, की तुम्ही बोटं चाटूनच खाणार आणि परत अशीच बिर्याणी करणार. तर बघा, तेलामध्ये मी अगोदर काय टाकलेलं आहे, पुदिना टाकल्याच्या नंतर कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर आणि पुदिना मस्त असा तेलात परतून घ्यायचा आहे. तो परतला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो टाकल्याच्या नंतर मस्त असा टोमॅटोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी छान व्यवस्थित टोमॅटो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हा बिर्याणी मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, हा घरचा आपला काळा मसाला, हळद आणि मीठ. एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी वापरते. ओके, तर तुम्हीही तोच वापरा. मला सुहानाची टेस्ट एवढी काही आवडत नाही, एव्हरेस्टचीच आवडते, म्हणून मी एव्हरेस्टचाच वापरते. शेवटी चॉईस तुमची, तुम्हाला जो आवडत असेल तर तुम्ही वापरा. ओके, चला. आणि त्यानंतर बघा, हे मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत आणि तेल थोडंच टाकायचे, कारण की तेल खूप सुटतं, ह्या मसाल्यांना पण तेल सुटतं. त्यामुळे ना तेल किंचितच टाकायचं आहे, जास्त तेल ऑइली करायचं नाही आहे. त्यामुळं व्यवस्थित मसाले परतून घेतले की आपलं चिकन जे आहे, आपण दही आलं लसूण टाकून ठेवलेलं, ते टाकायचं आहे. ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, त्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत, जे की पातेल्याला आपलं थोडंसं दही आलं लसूण चिटकले ना, तेवढंच पाणी टाकायचं आणि मस्त असं बघा मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं आपलं जे पातेल्याला लागलेलं असतं दही आणि आलं लसूण, थोडंसं मिक्स करून आपल्याला एवढंच पाणी टाकायचं आहे, कारण की चिकन लगेच शिजतं, त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही. आणि आपण दही टाकलेलं आहे, त्यामुळे दह्यालाही पाणी सुटतं, त्यामुळे ह्याला पाण्याची गरज लागत नाही. असंच वाफेवर शिजतं. आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्ही मटनची बिर्याणी करू शकता. झाकण मात्र ठेवायचं आहे. आणि तुम्हाला सांगते, मटनच्या बिर्याणीला वरती आहे ना झाकणावरती पाणी ठेवायचं गरम करायला, त्याला थोडंसं जास्त पाणी लागतं. आणि आपण भात बघूयात आता शिजलाय का. तर भात बघा काय मस्त शिजलाय, 1 नंबर झाला की नाही बघा, मोकळा फडफडीत अगदी एकदम सुट्टा. आणि तांदूळ किती लांब लांब झालाय बघा. म्हणून मी सांगते, 1 पातेलं जर तुम्ही तांदूळ घेतलात ना, तर 1.5 पातेलं पाणी टाकायचे. आणि माझ्याकडे व्हेज आहे, एक नॉनव्हेज आहे, एक व्हेज आहे, त्यामुळे मला दोन्ही करावं लागतं. तर त्याच्यासाठी छोटे छोटे सोयाबीन घेतलेत, फ्लॉवर घेतला आहे आणि पनीर घेतलेलं आहे. पिझ्झाला बनवण्यासाठी पनीर आणलेलं, ते थोडंसं पनीर शिल्लक राहिलेलं, पण ते ना काय झालं, फ्रीजरला ठेवल्यामुळं अगदी घट्ट झालेलं. पण आता मला लगेच बनवायचं होतं, तर तुकडे केले तर त्याचा अगदी भुगाच झाला. पण म्हटलं जाऊ द्या, त्यामध्ये तुम्ही गाजर, वाटाणा अशा बऱ्याच म्हणजे भाज्या ॲड करू शकता. सेम असंच आपल्याला तेल तापायला ठेवलंय.
त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि टोमॅटो. जशी नॉनव्हेजची पद्धत आहे सेम टू सेम तशीच व्हेजची पद्धत आहे. कमीत कमी सामानामध्ये हॉटेल स्टाईल, हॉटेलपेक्षाही भारी अशी घरच्या घरी तुम्हाला बिर्याणी ही सोप्या पद्धतीची सांगत आहे. माझ्या बिर्याणीचे खूप दिवाने आहेत तुम्हाला सांगते. तुम्हीही ट्राय करून बघा. 100 काय 1001% तुम्हीही दिवाने होणार. तर बघा त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, परतून घेतले. मग आपला थोडासा मी बिर्याणी मसाला ठेवलेला तो टाकला, चिकन मसाला टाकला. त्यानंतर टाकणार आहे आपलं घरचं काळा मसाला. घरचा काळा मसाला टाकल्याच्या नंतर टाकायचं आहे आपल्याला हळद आणि मीठ. ओके, आणि ही टाकलेली आहे थोडीशी धने पावडर. त्यानंतर हळद टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. मी अगोदरच मीठ टाकलेलं त्यामुळे आत्ता काही टाकले नाही. आणि मग ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या टाकायच्या, ह्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. अगदी छान मसाला त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा दही टाकायचं आहे. ह्यामध्ये मी 1 चम्मच दही टाकले आणि वरनं थोडंसं राहिलेलं जे होतं डब्याला ते सगळं पुसून घेतलेलं आहे. सेम प्रोसेस आहे. व्हेज करा, नॉनव्हेज करा, चिकन करा, मटन करा. एकदम सोपी साधी सिंपल रेसिपी आहे. आणि बघा ह्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकलं. ह्यामध्ये पण पाणी टाकून एकदम मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे शिजण्यासाठी. वाफेवर मस्त असं शिजून जातं, दह्यालाही पाणी सुटतं आणि आपणही थोडं पाणी टाकलेलं आहे. आणि इकडे बघा ह्याला वास आलाय आणि तांदूळ बघा मोकळा फडफडीत झालेला आहे. आणि त्यामध्ये ना मी तुम्हाला सांगते इकडे कांदा परतायला ठेवला आहे आणि इकडे जे आहे ते आपलं चिकन शिजलेलं आहे. शिजून एकदम रेडी झालेला आहे आपला हा चिकन मसाला. हवा आहे तर तुम्ही हा असाच सुक्का खाऊ शकता. खूप भारी लागतो, 1 नंबर टेस्टी. पण आता आपल्याला बिर्याणी बनवायची म्हणून तो तिकडं करायचा आहे. आणि ह्याला बघा वास आलाय की चिकन बनवलेलं आहे आज. तर ह्याची कशी घाई चाललेली आहे, मला पाहिजे म्हणून. तर अगोदर मी व्हेजचं करून घेणार आहे, नंतर नॉनव्हेजला हात लावणार आहे. कारण की इकडे तिकडं व्हायला नको. व्हेजवाल्यांचं लई कुरकुर असतं. तर बघा व्यवस्थित ह्या भाज्या शिजल्यात. कांदा तळून घेतलेला आहे. तो कांदा जो आहे ना तो आता त्याच्यावरती थोडासा टाकून घेणार आहे. असं कुरकुरीत झालाय कांदा, एकदम मस्त, एकदम छान लागतो हा कांदा, क्रिस्पी कुरकुरीत. कांदा टाकणार आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि ह्याचा एकच थर लावणार आहे मी, कारण एकटाच माणूस खाणार आहे हे, त्यामुळे ह्याचे डबल टिबल लेअर लावणार नाही आहे. आता बघा कोथिंबीर भरपूर सारी टाकलेली आहे आणि त्यानंतर टाकायचा आहे भात. खाली आपला भाज्यांचा थर आणि वरती एक भाताचा थर लावणार आहे. जर भरपूर प्रमाणात केली तर तुम्ही 2-3 थर लावू शकतात. म्हणजे खाली भात, वरती भाजी, पुन्हा त्यावरती मग भात, पुन्हा त्यावरती भाजी आणि लास्टला भाताचा थर, असं करू शकता. पण आता काय एकटा जीव खाणार आहे त्यामुळं मग एकट्या जीवापुरतं बाद झालं एक लेअर केली तर, हो की नाही. त्याच्यामुळं मग हे असं केलेलं आहे बघा. आणि हा तेजपत्ता मी काढून टाकला कारण की असंही तो काढूनच खाणार आहे म्हणून, त्याच्यामुळं. आणि व्यवस्थित असा सगळा भात जो आहे तो एकसारखा पसरवून घेतलेला आहे. आणि ह्या भातामध्ये ना मी तुम्हाला सांगते, मी थोडंसं दूध घेतलेलं आणि त्यामध्ये हळद टाकली होती. जो येल्लो कलर दिसतोय ना तुम्हाला भाताचा, तो हळद टाकलेली आहे. म्हणजे दूध घेतलेलं आहे मी, एक थोडंसं घोटभर दूध आणि त्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाकून ते दूध जे आहे ते मी भातामध्ये मिक्स केलं. कारण की बाहेरचे कलर नाही वापरत मी, तुम्हाला माहिती आहे ना, आता बऱ्याच व्हिडिओमधून तुम्ही ऐकलं असेल. मी शक्यतो बाहेरच्या गोष्टी खूप जेवढ्या टाळता येईल तेवढ्या टाळते. आणि काय लुक आलाय बघा बिर्याणीला. आणि मस्त मग आहे ना तुम्हाला सांगते, दूध आणि हळद मिक्स करून येल्लो कलर करून घेतला. कोथिंबीर कांदा टाकली, व्हेज बिर्याणी झाकून ठेवली. आता नॉनव्हेजचा आला नंबर. तर आता बघा पातेल्यामध्ये थोडासा भात ठेवलाय, बाकीचा काढून घेतलाय, थोडासा कांदा टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि आता जे आहे ना ते चिकन टाकून घेणार आहे. चिकन टाकायचं आहे, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. 1 नंबर रेसिपी आहे मैत्रिणींनो, साधी सिंपल, कमीत कमी सामानामध्ये, पण चव जी आहे ना तर ती तुम्हाला एकदम दिवाणी करून टाकणारी आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आणि डिटेलमध्ये दाखवली आहे मी, कुठेच काही स्किप केलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट मी जशी बनवते सेम टू सेम, म्हणजे काही स्किप न करता मी तुम्हाला दाखवले. त्यामुळे तुम्ही जर बनवणार ना ही बघून तर 1001% परफेक्टच होणार ती. तर चिकन टाकलं, त्यावरती थोडासा कांदा टाकला
आणि कोथिंबीर टाकली. आता भात टाकणार आहे आणि राहिलेलं चिकन टाकणार आहे आणि शेवटी आहे ना पुन्हा भाताची लेअर लावून टाकणार आहे एकदम मस्त अशी. आता बघा हा भात पसरून घेते, ह्याच्यावरती पुन्हा कांदा टाकायचा थोडासा तळलेला, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यावर काय करते आता सगळं राहिलेलं जे चिकन आहे ना ते टाकते आणि लास्टला पुन्हा एकदा जो भात राहिला आहे ना शेवटचा तो टाकते. जर व्हेजची तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असेल तर अशी लेअर लावा. आणि बिर्याणीचा लुक बघा मैत्रिणींनो काय आला, एक नंबर. नक्कीच ट्राय. आता ह्याला टेस्ट करून बघू कसं झालंय. हे आहे पीस. एकदम भारी. अरे विवेक का जे पीस आहे ना एकदम भारी, त्याचा फ्लेवर येतो एकदम ज्युसी आणि मसाल्याचा फ्लेवर एकदम चांगला आहे आणि तिखट एकदम खूप छान आहे. तुम्ही पण हे चिकन वाल्यांची झाली आहे आता माझी व्हेज बिर्याणी. घरात एकटाच मी व्हेज आहे, सगळे नॉन व्हेज आहेत. पनीर टाकले का नाही त्यात? पनीरचा झालाय सगळा भुगा, कारण फ्रीजरला होतं ते त्यामुळं. आणि इकडं माझी बिर्याणी आली आहे माझी बिर्याणी. आता मी खाऊन सांगतो कशी झाली आहे ते. मी घेतो. नाही राहून दे ना, मी सांगतो ना खाऊन. एक व्हेज आहे एक नॉन व्हेज आहे. मला कधी पण नॉन व्हेज करायचं असेल तर व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. काय करणार आता. मस्त झाली आहे बिर्याणी व्हेजवाली. हे रिव्ह्यू असते का? आता व्लॉग सोडून मी जेवणार आहे, कारण की मला आता प्रचंड भूक लागली. तर आता पहिलं मी जेवतो. तर आता बघा इथं सगळे डेकोरेशनचं काम चालू आहे. दाखव त्यामुळे आता हे काढतोय. कीर्ती मुखे हे आपल्याला ती जी आपण कमान बनवली बॅकग्राऊंडची त्याच्यावरती लावण्यासाठी हे मी आता ह्याच्यावरती पेंटिंग करतोय. आणि मम्मीला तिकडे अजून एक काम दिलंय. तुम्ही सांगा तिच्या कामाचं. ठीक आहे, असं काढून दिलंय मला. हे असं कापायला लावलंय बघा. हे असं कापले हे छोटं पण आणि हे मोठं पण. आता हे कापते अजून आणि तिकडं ती कमान आहे त्या कमानीवरती हे सगळं आपल्याला लावायचं आहे. भरपूर पसारा पडलाय आज, पण काय करायचं चला.